दहशतवाद्यांच्या आकांना भारतानं स्ट्राईक करत जमिनीमध्ये गाडलं। पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त। बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबादमध्ये भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईक। दहशतवाद्यांच्या आकांना भारतानं स्ट्राईक करत जमिनीत गाडलं। भारतीय सैन्यानं मुरिदकेमधील लष्कर ए तोयबाचं मुख्यालय एअर स्ट्राईक करत नेस्तनाबूत केलं। लष्कर ए तोयबाच्या 2 टॉप कमांडर्सचा ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा। मुरिदकेच्या मरकज तय्यबा मशिदीवरील हल्ल्यामध्ये लष्कर ए तोयबाचा अब्दुल मलिक आणि मुदस्सिर हल्ल्यामध्ये ठार। पाकिस्तानमधील मुरिदकेमध्ये लष्कर ए तोयबाचा तळ उद्ध्वस्त। अल कायदा कारा या मशिदीतून लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत। तिथंच भारतानं मारा करत केला तळ उद्ध्वस्त। पाकिस्तानमधील मुरिदकेमध्ये लष्कर ए तोयबाचं मोठं नुकसान। लष्कर ए तोयबाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मशिदींचं मोठं नुकसान। मुरिदकेमध्ये लष्कर ए तोयबाचे 120 पेक्षा अधिक दहशतवादी। ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बेचिराख। बहावलपूरमधील जैश ए मोहम्मद या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय बेचिराख। भारताकडून मुरिदकेमधील लष्कर ए तोयबाचा तळही बेचिराख। इथंही अनेक वर्ष दहशतीची फॅक्टरी सुरू होती। अनेक दहशतवादी इथंही मारले गेल्याची शक्यता। कुख्यात दहशतवादी खालिद मोहम्मद आलमचा देखील खात्मा। लष्कर हेडक्वार्टर्सवर झालेल्या हल्ल्यामध्ये झाला खात्मा। भारतानं सवाई नाला इथं केलेल्या कारवाईमध्ये 2 कुख्यात दहशतवादी ठार। लष्कर ए तोयबाचे वकास आणि हसान दहशतवादी ठार। पाकिस्तानमधील कोटलीमध्ये भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये 30 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा स्थानिकांचा दावा। सन 2000 पासून हिजबुलचं ट्रेनिंग सेंटर सुरू असल्याची ही स्थानिकांची माहिती। बहावलपूरमध्ये भारताच्या स्ट्राईकनंतर प्रचंड नुकसान। बहावलपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले गेल्याची माहिती। जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यासाठी बहावलपूरमध्ये धावपळ। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू। या दहशतवाद्यांचे मृतदेह घेऊन जात असतानाची पाकिस्तानमधील काही दृश्य समोर। अवघ्या 25 मिनिटांमध्ये पाकिस्तानमधील 9 टार्गेट्स खलास। रात्री 1:30 वाजता सुरू झालं ऑपरेशन सिंदूर। पहाटेपर्यंत भारताची कामगिरी फत्ते, दहशतवादी ठेचले। भारतानं घेतला एकाच वेळी 6 हल्ल्यांचा बदला। पहलगामसह मुंबईवरच्या हल्ल्याचाही घेतला बदला। गुलपूरचा अड्डा उद्ध्वस्त करून पूंछच्या बस हल्ला करणाऱ्यांचा शेवट। पाकिस्तानचे दहशतवादी तळ बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर। राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्फ क्षेपणास्त्र। अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्फ क्षेपणास्त्रांचा वापर। पाकिस्तानचं JF-17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती। चीनकडून पाकिस्ताननं घेतलेलं JF-17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती। काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं JF-17 पाडलं। दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा, 5 जण जखमी। मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर देखील गंभीर जखमी। कुख्यात दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफाचा पत्नीसह खात्मा। भारताच्या हल्ल्यामध्ये मीही मेलो असतो तर बरं झालं असतं। दहशतवादी मसूद अझहर धाय मोकलून रडला। भारत आता कोणाची दया करणार नाही, असंही मसूदचं वक्तव्य। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये मुरिदकेमधील सरकारी आरोग्य आणि शैक्षणिक संकुलाच्या इमारतीचं मोठं नुकसान। लाहोरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतीबाहेर अनेक रुग्णवाहिका। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांची धावाधाव। हल्ला झालेल्या ठिकाणांची पाकिस्तानी लष्कराकडून पाहणी। जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांची पाकिस्तानी लष्कराधिकाऱ्यांनी घेतली भेट। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरलं। बहावलपूरमधील मदरसे पाकिस्ताननं केले खाली। मध्यरात्री एअर स्ट्राईक झाल्यानंतर पाकिस्ताननं मदरसे केले रिकामे। पाकिस्तानच्या बिलाल कॅम्पमधील दहशतवादी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार। याकूब मुघलच्या अंत्यविधीला ISI आणि पाकिस्तानी पोलीस उपस्थित। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ गुप्तचरांच्या माहितीनुसार भारतानं उद्ध्वस्त केले। सवाई नाला कॅम्प, कोटली कॅम्प, लष्कर ए तोयबाचा बेस, बरनाला कॅम्प, मिंबर, मुजफ्फराबाद इथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची भारतीय लष्कराची माहिती। सीमापार दहशतवादाला प्रत्युत्तर देताना भारतानं योग्य ती कारवाई केली। भारतानं केवळ आणि केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। कोणत्याही पाकिस्तानी लष्कराच्या तळाला लक्ष्य केलं नाही। भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेत दिली माहिती।
भारतानं 6 ठिकाणी 24 क्षेपणास्त्र डागली, यामध्ये 8 जणांचा मृत्यू तर 35 जण जखमी, पाकिस्तानचा दावा. ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्ताननं स्पष्ट केली भूमिका, प्रत्यक्षात जास्त दहशतवादी ठार झाले असण्याची शक्यता. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरला, भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानी हवाई दल मुख्यालयामध्ये भारतीय आक्रमणानंतर घबराट, मुख्यालयातील घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो मासाकडे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये घबराट, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांनी बोलावली आपत्कालीन बैठक, पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेवर पाकिस्तानचा भडीमार, पाकिस्तानी तोफखान्याचा रात्रभर भारतीय हद्दीमध्ये गोळीबार. LOCवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला सुरूच, उरीमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 3 लहान मुलांसह 9 जण जखमी, पाकच्या गोळीबारामध्ये 3 घरांचंही नुकसान. मुरीदकेमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी नमाज-ए जनाजा, मुरीदके फुटबॉल स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं जमले पाकिस्तानी नागरिक, लष्कर समर्थकांकडून भारताचा बदला घेण्याची मागणी. पाकिस्तानमधील 2 महिन्यांपूर्वीचा लष्कराच्या मुख्यालयाचा व्हिडिओ समोर, हल्ल्यापूर्वी मुख्यालयामध्ये लोकांची गर्दी दिसली होती. काल झालेल्या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलं होतं मुख्यालय. भारतीय लष्कराच्या स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींची. पहलगाम हल्ल्यामध्ये कर्त्या पुरुषांना मारून महिलांना विधवा केल्याचा भारतीय सैन्याकडून बदला. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हा पंतप्रधान मोदी संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून होते अशी माहिती मिळतेय. पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकच्या मोदींकडून घेतला जात होता आढावा. भारतीय वायुदलासह 3ही सैन्य दल अलर्टवर, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यावर पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्याची शक्यता असल्यामुळे प्रत्युत्तरासाठी LOCवर भारतीय सेना अलर्टवर. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींनी परदेश दौरे केले रद्द, मोदींचे आजचे क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँडचे दौरे रद्द. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आज जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार, जम्मूच्या विभागीय आयुक्तांची माहिती. कर्तारपूर साहिब कॉरिडॉर आज बंद, भारतानं पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर खबरदारी, आज दर्शनासाठी गेलेल्यांना भारतीय अधिकाऱ्यांनी परत पाठवलं. उत्तर आणि पश्चिम भारतातील 9 विमानतळं 10 मेपर्यंत बंद राहणार, जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर विमानतळांचा समावेश, गुजरातमधील 3 विमानतळांचा देखील समावेश, राजकोट, जामनगर, भुज विमानतळं बंद ठेवणार. जम्मू, श्रीनगर, अमृतसर, लेह, जामनगर, चंदीगड, राजकोट, जोधपूर आणि भुज या विमानतळावरून उड्डाणं रद्द, भारतानं पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर खबरदारी म्हणून विमानतळावरची उड्डाणं रद्द. इंडिगोची 165 विमानं रद्द, 10 मेपर्यंत सकाळी 5:29 उड्डाण सेवा बंद राहणार. हवाई प्रतिबंधामुळे अमृतसर आणि श्रीनगरहून उडणारी सेवा रद्द, पाकिस्तानवर भारताच्या एअर स्ट्राईकनंतर इंडिगोचा निर्णय. लेहमधील पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी, सध्या राहत असलेल्या हॉटेल्समध्ये विनामूल्य राहता येणार, लेह विमानतळ बंद झाल्यामुळे परतणारे पर्यटक अडकले, लेह विमानतळ 10 मेपर्यंत बंद राहणार. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर कराची विमानतळावरून उड्डाणं रद्द, विमानतळावर शेकडो प्रवासी ताटकळत, भारतानं केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची तंतरली. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र विमानांसाठी खुलं, पाकिस्तानमधील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाची माहिती. ऑपरेशन सिंदूरनंतर उत्तर प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी, तसंच फील्ड फॉर्मेशन्सला डिफेन्स युनिट्सची समन्वय साधण्याचाही निर्णय. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून जोरदार सेलिब्रेशन, भारत माता की जय, भारतीय सैन्य दलाचा विजय असो अशा नागरिकांकडून घोषणा. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेचे खासदारांकडून महाराष्ट्र सदनातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन, खासदार रवींद्र वायकरांकडून मिठाईचं वाटप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर स्थानिकांसह भाजपचा जल्लोष, फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जाळला पाकिस्तानचा झेंडा. कल्याणमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर जल्लोष, ढोल ताशांच्या गजरामध्ये साजरा केला जल्लोष. ऑपरेशन सिंदूरनंतर पहलगाम हल्ल्यातील मृतांचा खऱ्या अर्थानं भारतानं बदला घेतला, डोंबिवलीकरांची प्रतिक्रिया, हातात सिंदूर घेत पेढे वाटत डोंबिवलीकरांकडून समाधान व्यक्त. भिवंडीतही भारतीय सैन्य दलाचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर जल्लोष,
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हाती तिरंगा घेत नागरिकांनी घोषणा देत केला जल्लोष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेश कार्यालयामध्ये जल्लोष साजरा. फ्लेक्स लावून भारतीय सैन्याचं केलं अभिनंदन. पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर मुंबईमध्ये जल्लोष. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचे देशभरातून स्वागत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसोबत केला जल्लोष. पिंपरी चिंचवडमध्ये हातात तिरंगा घेत नागरिकांचा पेढे भरवत जल्लोष साजरा. शहरातील चौकाचौकामध्ये शहरवासियांनी केला जल्लोष. भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. भाजपकडून दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती. पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर सोलापूरच्या 7 रस्ता चौकामध्ये जल्लोष. शेतकरी आणि कामगारांच्या उपस्थितीत एकमेकांना लाडू भरवत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद. भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर बारामतीमध्ये सुद्धा जल्लोष. फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत स्थानिकांकडून आनंद व्यक्त. ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वी झाल्यानंतर पंढरपूरमध्ये जमाई तलाव सुप्रभात मित्रमंडळाकडून आनंदोत्सव साजरा. एकमेकांना पेढे वाटत नागरिकांनी साजरा केला आनंदोत्सव. सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून जल्लोष. मारुती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आतषबाजी करत पेढे वाटत जल्लोष. अहिल्यानगर शहरातील तरुणांकडून भारत माता की जय अशा घोषणा. तिरंगा फाउंडेशन आणि राजे ग्रुपनं फटाके फोडून सिंदूर मोहीम यशस्वी झाल्याबद्दल साजरा केला जल्लोष. नागपुरात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. इतवारी परिसरामध्ये भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणा. नागपूरमध्येही भारतीय सैन्य दलानं केलेल्या कामगिरीनंतर नागरिकांचा जल्लोष. नागरिकांनी हातात तिरंगा घेत दिल्या भारत माता की जयच्या घोषणा. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर बुलढाण्यातील नागरिकांचा जल्लोष. हातात तिरंगा घेत वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा देत नागरिक उतरले रस्त्यावर. भंडाऱ्याच्या बीटीबी भाजी मार्केटमध्ये सिंदूर ऑपरेशन यशस्वी झाल्यावर शेतकऱ्यांचा जल्लोष. फटाके फोडत भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत जल्लोष. अकोल्यामध्ये भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर नागरिकांचा जल्लोष. फटाके फोडून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा. नागरिकांकडून लष्कराच्या कारवाईचं कौतुक. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर परळीमध्ये नागरिकांचा जल्लोष. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरामध्ये फटाके फोडत तिरंगा हातात घेऊन जल्लोष. रत्नागिरीतील खेडमध्ये नागरिकांनी वाटले पेढे. भारत माता की जय म्हणत फटाक्यांची केली आतषबाजी. ऑपरेशन सिंदूर नंतर नागरिकांकडून समाधान घेतलं. सिंधुदुर्गातील कुडाळ शहरातल्या जिजामाता चौकामध्ये भारतीय सैन्यानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर जल्लोष. नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडत साजरा केला जल्लोष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बोलावली महत्त्वाची बैठक. भारताच्या स्ट्राईक नंतर सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. मुख्य सचिव देखील बैठकीला उपस्थित. राजनाथ सिंगांच्या अध्यक्षतेखाली उद्या सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक. अमित शहा, किरेन रिजिजू बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार. सर्व पक्षांना निमंत्रण पाठवण्यात येणार. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी ऑपरेशन सिंदूर नंतर घेतली बैठक. एलओसीवरील सुरक्षेचा घेतला आढावा. नागरिकांच्या रक्षणासाठी बैठकीचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा सर्व सेना दलाच्या प्रमुखांना फोन. वायुदल, हवाई दल आणि भूदलाच्या प्रमुखांसोबत चर्चा केल्याची माहिती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सिव्हिल डिफेन्सच्या जवानांचं मॉक ड्रिल. युद्धावेळी जर सायरन वाजलं तर काय करावं याचीही दिली माहिती. लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये मॉक ड्रिल. आरपीएफ आणि जीआरपी कडून संयुक्त मॉक ड्रिल. यावेळी पोलिसांनी प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबद्दल दिली माहिती. मुंबई सेंट्रल स्थानकावर सुरक्षेच्या कारणास्तव रूट मार्च. आरपीएफ आणि जीआरपीएफ जवानांचा रूट मार्च. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.